त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही, एक डाव राखून ठेवतो, एक डाव वस्ताद राखून ठेवतो, बाकीचे सगळे त्यांना सांगतो. मला त्यांना सांगायचं, अजूनही चुकभूल करू नका, तुमच्या वडिलांच्या बरोबर राहावा. वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही. आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला आवडत नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे. मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली. आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे, तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका. व्यवस्थितपणे बाबाला उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा. त्यांना चांगल्या पद्धतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा. बाकीचे सगळं काय असेल ते आम्ही तिकडची जबाबदारी पार पाडू, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ही माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री देणारी योजना, कॉलेजच्या मुलींना शिक्षण फ्री देणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.